नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंत्योदय अन्न योजना म्हणजे काय? अंत्योदय रेशन कार्ड कसे काढायचे? म्हणजे पिवळे रेशन कार्ड कसे काढायचे? या रेशन कार्डचे काय फायदे आहेत? कोणती कागदपत्रे लागतात आणि कुठे अर्ज करायचे? अशी ए टू झेड माहिती आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यतः रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये अंत्योदय म्हणजेच ए-ए-वाय, केशरी म्हणजेच पी-एच-एच आणि पांढरी म्हणजेच ए-पी-एल-वाय. हे तिन्ही रेशन कार्ड उत्पन्नाच्या आधारे दिले जातात. पण त्यापैकी अंत्योदय रेशन कार्डसाठी 2013च्या जी-आरनुसार पुढीलप्रमाणे पात्रता आणि निकष असणार आहेत. तर मी इथे 2013चा जो जी-आर आहे रेशन कार्ड संबंधित, तो इथे ओपन केलेला आहे. तर तुम्ही याची पात्रता आणि निकष इथे पाहू शकता. मित्रांनो, अंत्योदय रेशन कार्ड जे आहे ते केंद्र शासनाची योजना आहे. यामध्ये जे गरिबातले गरीब जे कुटुंब आहेत त्यांना हे अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते. यामध्ये प्रति कुटुंब त्यांना 35 किलो धान्य दिले जाते. तर आपण केशरी शिधापत्रिकेचा जर विचार केला तर प्रति व्यक्ती त्यांना 5 किलो धान्य दिले जाते. अंत्योदय रेशन कार्ड देत असताना प्रामुख्याने विधवा, अपंग, 60 वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे आणि त्यांना नियमित उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही, अशा कुटुंबाचा यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर एकटे राहणारे वृद्ध, अपंग व्यक्ती, विधवा महिला, गंभीर आजारग्रस्त नागरिक यांना पण यामध्ये प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर काही जे आदिवासी कुटुंब आहेत, ज्यामध्ये माडिया, कोलम, कातकरी समाजातील कुटुंबांना पण यामध्ये प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर इथे पाहू शकता भूमिहीन व गरीब जे कामगार आहेत, जसे की भूमिहीन, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, कुंभार, सुतार, मोची, विणकर, हमाल, रिक्षाचालक, हातगाडी चालक, फळ विक्रेते, कचरा वेचणारे नागरिक अशा गरीब कुटुंबाचा पण यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो पाहू शकता जे गरीबातले जे गरीब कुटुंब आहेत त्यांचा समावेश अंत्योदय योजनेमध्ये करण्यात येतो. यामध्ये जो मुख्य फायदा त्यांना देण्यात येतो 35 किलो प्रति कुटुंब धान्य देण्यात येते. हा यामधला मुख्य फायदा असणार आहे. तर मित्रांनो हा 2013चा जी-आर आहे. यामध्ये कुठल्याही डॉक्युमेंटची यामध्ये यादी देण्यात जरी आलेली नसली, तरी यासाठी आवश्यक कागदपत्र लागणारच आहेत. आवश्यक कागदपत्रामध्ये आता सध्या असणार आहे त्यांना आधार कार्ड, सध्याचं जे त्यांचं रेशन कार्ड असेल तर ते पण लागणार आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही यामध्ये हमीपत्र पण देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे. अपंग असेल तर अपंगाचे प्रमाणपत्र, विधवा असेल तर त्यासंबंधी पण कागदपत्र लागणार आहेत. पासपोर्ट साइज फोटो आणि मोबाईल नंबर हे सर्व डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत तुम्हाला. अर्ज करायचा आहे. अर्ज करायचा आहे कुठे करायचा अर्ज? तुमच्या जे तालुक्याचं तहसील ऑफिस आहे तिथे तुमचा पुरवठा विभाग असणार आहे. त्या पुरवठा विभागामध्ये अंत्योदय योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत आणि अर्ज जमा करायचा आहे. त्यानंतर तिथे पुरवठा अधिकारी असणार आहेत. ते तुमच्या पात्रतेची पडताळणी करतील, तुमचे डॉक्युमेंट्स तपासतील आणि जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल, त्यानंतर तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड दिले जाणार आहे. मित्रांनो, हे पूर्णपणे निःशुल्क आहे. यासाठी कुठलीही फीस नाही. तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जे तुमचं तालुक्याचा पुरवठा विभाग आहे, तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यासोबतच शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पात्र लाभार्थी बी-पी-एल यादीत नसला तरी त्याचा विचार अंत्योदय रेशन कार्डसाठी केला जाऊ शकतो. मित्रांनो, यासंबंधित जो 2013चा जी-आर आहे आणि जे हमीपत्र आहे, ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. मित्रांनो, यासंबंधी जर तुम्हाला काही डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी कमेंटमध्ये त्याचं उत्तर देणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.